नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याच्या प्रकरणी सुनावणी आधीच पर्यावरण प्रेमींनी सभागृहात गोंधळ घातला। महानगरपालिका आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। साधुग्राम उभारणीसाठी 1800 झाडं तोडण्यात येणारे सरकारच्या निर्णयाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतींसाठी हजर असल्याने हा गोंधळ करण्यात आला। त्यामुळे सभागृहात हा मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याच्या प्रकरणी सुनावणी आधीच पर्यावरण प्रेमींनी मोठा गोंधळ घातलेला आहे। ऐकून घेणार असता नसेल ऐकून घ्यायचं तुम्हाला जर वाटतंय हे बोलू देताय मला बोलू देताय ऑथॉरिटी आहे म्हणूनच उभा आहे। ते सुनावणी घेण्याचा अधिकार हा वृक्ष प्राधिकरणाला देऊन वृक्षाधिकाऱ्यांना आहे। तर तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याच्या प्रकरणी सुनावणी आधीच पर्यावरण प्रेमींनी गोंधळ घातला। महानगरपालिका आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला। तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी ही 1800 झाडं तोडली जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय की आज 1800 झाडं तोडण्याच्या प्रकरणी सुनावणी होणार होती, मात्र सुनावणी आधीच पर्यावरण प्रेमींनी सभागृहात गोंधळ घातला। काय अधिक माहिती? अंकिता, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या तपोवन भागात असलेले जे झाड आहेत ते काही झाड तोडण्याचा निर्णय प्रशासनाचा होता, कारण इथे साधुग्राम तयार करायचा आहे आणि त्यासाठी हे झाड तोडण्या गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतलेली होती। पण या सगळ्या गोष्टीला पर्यावरण प्रेमीने विरोध केल्यानंतर या सगळ्यावरती सुनावणी घेण्याचा सुद्धा निर्णय प्रशासनाने घेतलेला होता आणि या सगळ्या संदर्भात 900हून अधिक हरकती आलेल्या होत्या आणि या सगळ्या संदर्भात आज नाशिकमध्ये सुनावणी सुरू होती। पण त्याआधी जे महत्वाचे अधिकारी आहेत महापालिकेचे ते आले नाहीत म्हणून नागरिकांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर जे नागरिक या सगळ्या सुनावणीसाठी आलेले होते बोलण्यावरून सुद्धा ते आपापसामध्ये भेटलेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते। आणि या सगळ्या सुनावणीमध्ये आता नेमकं काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण या सगळ्या सुनावणीच्या आधीच गोंधळ झालेला आहे। इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा होता, त्यामुळे आता या सगळ्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।